नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संतोषभाऊ मुरकुटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पेठशिवनी या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमामध्ये अभिष्टचिंतन सोहळा साजरी होणार आहे। या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मेघनादिदी बोर्डीकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी, श्री डॉक्टर भागवतजी कराड, खासदार तथा केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री, श्री संजयजी कोडगे, संघटक मंत्री मराठवाडा, अजितजी गोपछडे, खासदार राज्यसभा, श्री रामप्रसादजी बोर्डीकर, आमदार तथा ज्येष्ठ नेते भाजपा, सुरेशरावजी वरपुडकर, माजी राज्यमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक, सीतारामजी घनदाट मामा, माजी नेते भाजपा, किरण पाटील भाजपा प्रदेश सचिव, देवीदास राठोड भाजपा प्रदेश सचिव, सुरेशरावजी भुमरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी परभणी, शिवाजीराव भरोसे जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला जाणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान सविताताई संतोषराव मुरकुटे, अध्यक्षा ईगल प्रतिष्ठान गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आली आहे। पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे, उद्या 25 तारखेला पेठशिवनी येथे माझा वाढदिवस आहे। दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत। उद्या आपण सर्वांनी वाढदिवसासाठी त्या बातम्या लावाव्यात, त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी यासाठी आपल्याला सर्वांना इथं आमंत्रित केलं आहे। आपण सर्वांना उद्या वाढदिवसाची निमंत्रण पत्रिकासुद्धा दिली आहे आणि त्याप्रमाणे उद्या सकाळपासून दिवसभराचे कार्यक्रम, उद्या संध्याकाळी पेठशिवनी येथे 5च्या दरम्यान वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे। आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। त्यासाठीचे जे काही बातम्या आहेत त्या आपण उद्या सकाळी सर्वांनी प्रसिद्ध कराव्यात। त्याचबरोबर गंगाखेड नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र पॅनल उभा आहे। भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहे। आपण सर्वांनी ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्या बातम्या वगैरे आहेत त्यासुद्धा आपण सर्वांनी आमच्या जिथं आमचे कार्यक्रम होणार आहे। उद्या 25 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साहेबांचासुद्धा गंगाखेडीचा दौरा आहे। सकाळी 12च्या आसपास एक बचत गटाचा कार्यक्रम आहे। दुपारी काही गाठीभेटी आहेत। भारतीय जनता पार्टीची एक महत्त्वाची बैठकसुद्धा येथे आयोजित केली आहे आणि संध्याकाळी दिदी पेठशिवनीलासुद्धा माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येणार आहेत, अशी त्यांचीसुद्धा उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। तर या सर्व कार्यक्रमाची आपण नोंद घ्यावी आणि शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त त्या कार्यक्रमांना प्रसिद्धी द्यावी।